नमस्कार महाराष्ट्र. MX मराठी न्यूजच्या एका विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही खाजगी किंवा निमशासकीय क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा PF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी कापला जात असेल, तर आजचा हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. देशातील करोडो नोकरदारांच्या मनात सध्या एकच मोठी उत्सुकता आहे आणि ती म्हणजे माझ्या PF खात्यावर व्याजाचे पैसे कधी जमा होणार. सोशल मीडियावर सध्या एक आकडा तुफान व्हायरल होतोय, तो म्हणजे 406,000 रुपये. अनेक ठिकाणी सांगितलं जातंय की EPFO आपल्या सदस्यांना 4,06,000 रुपयांची लॉटरी देणार आहे. पण मित्रांनो, ही खरोखरच लॉटरी आहे का, की हा तुमच्याच कष्टाच्या पैशावरचा हिशोब आहे? आजच्या या विशेष भागात आपण या अफवांच्या मागचं सत्य शोधणार आहोत. केंद्र सरकारने अखेर 8.25% व्याजाचा मार्ग मोकळा केला आहे, हे तर निश्चित झालंय. पण हा व्याजाचा पैसा नेमका कोणाच्या खात्यात जमा होणार? ज्यांचा पगार कमी आहे त्यांना किती पैसे मिळतील? आणि ज्यांच्या खात्यात मोठी शिल्लक आहे त्यांना 4,06,000 रुपयांचा हा टप्पा कसा गाठता येईल? या सर्व तांत्रिक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज पुराव्यासहित देणार आहे. एवढंच नाही तर अनेकांना त्यांचा PF बॅलन्स तपासताना तांत्रिक अडचणी येतात. पोर्टल हँग होतं किंवा OTP येत नाही. यावरचा सर्वात सोपा मार्ग आणि तुमचं डिजिटल पासबुक एका मिनिटात कसं पाहायचं याची लाईव्ह पद्धतही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या कष्टाच्या एका पैशाचा अचूक हिशोब हवा असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया आजचा हा विशेष रिपोर्ट. तुमच्या PF खात्यात अचानक 46,000 रुपये जमा होणार. PF व्याजाची प्रतीक्षा आता संपली असून सरकारने अखेर 8.25% व्याजाचा मार्ग मोकळा केला आहे. पण मित्रांनो, ही केवळ सरकारी मदत नाही, तर तुमच्या कष्टाच्या पैशावर लागलेली एक कायदेशीर लॉटरी आहे. तुमच्या खात्यात नक्की किती रक्कम येणार आणि ती तपासण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या EPFO अपडेटचा प्रत्येक पैलू सविस्तर उलगडणार आहोत, जेणेकरून तुमच्या हक्काचा 1 रुपयाही चुकणार नाही. नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रतीक्षा देशातील करोडो नोकरदार वर्ग करत असतो. ती बातमी म्हणजे EPFO सदस्यांच्या PF खात्यात जमा होणारी व्याजाची रक्कम. केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली व्याजाची रक्कम आता बोनसच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही भाग्यवान कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तब्बल 46,000 रुपयांपर्यंत असू शकते. ही रक्कम म्हणजे तुमच्या घामाच्या पैशावर मिळालेलं फळ आहे. अचानक खात्यात एवढी मोठी रक्कम जमा होणार असल्यामुळे सोशल मीडिया आणि कर्मचारी वर्गात याला EPFO लॉटरी असं म्हटलं जात आहे. नवीन वर्षाची ही पहिली मोठी भेट मानली जात असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला मोठा हातभार लागणार आहे. 46,000 रुपयांचा बोनस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, जेव्हा आपण 46,000 रुपयांच्या बोनसचा उल्लेख करतो तेव्हा अनेकांना वाटतं की सरकार काही वेगळी आर्थिक मदत देत आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. हा कोणताही सानुग्रह अनुदान किंवा वेगळा बोनस नाही, तर ही तुमच्याच PF बॅलन्सवर मिळालेली व्याजाची रक्कम आहे. EPFO दरवर्षी आपल्या सदस्यांच्या जमापुंजीवर व्याजदर जाहीर करते. चालू आर्थिक वर्षासाठी PFवर 8.25% व्याजदर मंजूर करण्यात आला आहे, जो गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगला मानला जातो. आता 46,000 रुपयांचा आकडा कसा येतो हे समजून घेऊया. ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात 5 ते 6 लाख रुपयांच्या वर शिल्लक आहे त्यांच्या खात्यात 8.25% प्रमाणे व्याजाची रक्कम 45 ते 50 हजारांच्या घरात जाते. म्हणजेच ज्याची जेवढी मोठी बचत त्याला तेवढं मोठं व्याज. हे व्याज तुमच्या वार्षिक योगदानावर आधारित असतं आणि ते थेट तुमच्या PF पासबुकमध्ये इंटरेस्ट क्रेडिटेड या नावाने जमा होतं. कोणाला या रकमेचा फायदा होणार? या योजनेचा किंवा व्याजाचा फायदा कोणाला मिळणार हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. स्पष्ट सांगायचं तर ज्यांचे पगार कापले जातात आणि ज्यांचे EPFO मध्ये खाते आहे त्या सर्व सक्रिय सदस्यांना याचा फायदा होतो. पण सर्वाधिक फायदा अशा कर्मचाऱ्यांना होतो जे अनेक वर्षांपासून एकाच संस्थेत किंवा नियमितपणे PF योगदान करत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जास्त आहे आणि ज्यांचा PF दरमहा मोठ्या रकमेत कापला जातो त्यांच्या खात्यात व्याजाचा आकडा मोठा दिसतो. विशेषतः जुने कर्मचारी ज्यांच्या खात्यात वर्षानुवर्षाची मोठी शिल्लक जमा आहे त्यांना या व्याजाचा सर्वाधिक लाभ मिळतो. जर तुम्ही नवीन कर्मचारी असाल तर तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम तुमच्या चालू वर्षाच्या योगदानावर अवलंबून असेल.
थोडक्यात सांगायचे तर जे कर्मचारी पीएफ खात्यातून मध्येच पैसे काढत नाहीत आणि आपली बचत कायम ठेवतात त्यांना या 8.25% व्याजदराचा खरा आणि मोठा फायदा अनुभवायला मिळतो. खात्यात पैसे कधी जमा होणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे खात्यात नक्की दिसणार कधी? मित्रांनो, EPFOने व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आणली आहे. साधारणपणे आर्थिक वर्ष संपल्यानंतर काही महिन्यात हे व्याज जमा होणे अपेक्षित असतं, पण तांत्रिक कारणांमुळे कधीकधी याला उशीर होतो. ताज्या अपडेट्सनुसार 2025-26च्या नवीन व्याजदराची अधिकृत घोषणा आणि मागील व्याजाची नोंदणी पुढच्या काही आठवड्यात पूर्ण होऊ शकते. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे दिसायला सुरुवात होईल. जर आगामी काळात सरकारने हा व्याजदर 8.25%पेक्षा जास्त वाढवला तर तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पासबुकमध्ये व्याजाची नोंद झालेली पाहायला मिळू शकते. EPF बॅलन्स कसा तपासायचा? तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही फेऱ्या मारायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून हे सहज तपासू शकता. पहिलं म्हणजे पोर्टलवरून. सर्वात आधी EPFOच्या ऑफिशियल पोर्टलला भेट द्या. तिथे फॉर एम्प्लॉईज सेक्शनमध्ये जाऊन मेंबर पासबुकवर क्लिक करा. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. मोबाईलवर आलेला OTP टाकली की तुमचं पूर्ण पासबुक तुमच्या समोर असेल. दुसरं म्हणजे उमंग ॲपवरून. जर तुम्हाला ॲप वापरायचं असेल तर उमंग ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये EPFO सर्च करा आणि व्ह्यू पासबुकवर क्लिक करा. पुन्हा एकदा तुमचा UAN नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा. तुमचा मेंबर ID निवडला की तुम्हाला वर्षनिहाय व्याजाची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही 46,000 रुपयांची रक्कम म्हणजे सरकारकडून मिळालेली कोणतीही फुकटची मदत नाही. हे तुमच्याच मेहनतीचे पैसे आहेत जे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी साठवले आहेत. व्याजाच्या रूपाने मिळणारी ही रक्कम तुमच्या बचतीला चक्रवाढ पद्धतीने वाढवण्यास मदत करते. ज्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे त्यांच्यासाठी हे खरंच एका लॉटरीसारखं आहे. मात्र प्रत्येक सदस्याने हे लक्षात ठेवावे की PFमधून विनाकारण पैसे काढल्यास तुमच्या भविष्याच्या व्याजाचे नुकसान होते. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आजच तुमचा PF बॅलन्स तपासा आणि आपल्या MX मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडींची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.